गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण हरिहरगडला चाललेलो आहेत। खूप मजा एन्जॉय मस्ती करायची। आपल्या मित्रांची वाट पाहतो, आता ते थोड्याच वेळात येतील आणि आपण लगेच निघणार आहोत। हा, हे आत्ताच आम्ही मित्रांना घेतलंय, आता निघलो, लवकरच पोहोचायचंय कारण लवकर गेले म्हणजे मजा पण जास्त येते। आमच्या सोबत आहेत फिटनेस किंगचे मालक श्री अमोल खामकर साहेब हे काय, आणि त्यांना असं फिरण्याची खूप आवड आहे, तर त्यामुळे आता आम्ही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला अडचण पण येणार नाही काही। आता बराच टाइम झालाय, गाडीत होतो, मस्त थंडी आहे, चहा पिण्यासाठी आता उतरलो तिथं। तर चहा पिऊन सगळे फ्रेश झालेले आहेत, आता निघतो। आता झोप पण सगळ्याची गेली कारण लवकर उठल्यामुळे काही जरा आळसले होते। मित्रांनो, आता कसारा घाट लागलेला आहे, आता जवळ पोहोचलेलो आहे, तरी आता थोडं नाश्त्याला सामान पण घेतलं आता इथं हॉटेलवर। मित्रांनो, नाशिक मधला किल्ला जगप्रसिद्ध असून आज हरिहर किल्ला सर्वांनाच माहीत आहे। हरिहर किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सुंदरतेसाठी, कातळात खोदलेल्या पायऱ्यांसाठी आणि सुंदर निसर्गासाठी। 85 डिग्रीमध्ये खोदलेल्या पायऱ्या खूप सुंदर आकर्षणाचे केंद्र आहे। या जागेचा थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण भारतातून ट्रेकर येथे भेट द्यायला येतात। येथेच भेट द्यायला आज आपण आता कसारा घाट लागलेला आहे, आता जवळ पोहोचलेलो आहे, तरी आता थोडं नाश्त्याला सामान पण घेतलं आता इथं हॉटेलवर। मित्रांनो, फायनली आम्ही हरिहरगड येथे पोहोचलेलो आहे आणि ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे। ट्रेकिंग आत्ताच चालू झाली, पण आत्ताच दमलेत आमचे सहकारी सुरुवातीलाच। मित्रांनो, हरिहर किल्ला पुण्यापासून 255 किलोमीटरवर आहे, मुंबईपासून 160। किल्ला पाहण्यासाठी यायचे असल्यास किल्ल्याजवळील सर्वात जवळचे स्थानक नाशिक व कसारा आहे। किल्ल्यापासून जवळ 60 किलोमीटरवर आहे। नाशिकवरून आल्यास बस किंवा रिक्षा भेटतात। मित्रांनो, हरिहर किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत बसलेला आहे। हरिहर किल्ला 1120 मीटर म्हणजे 3620 फूट उंच आहे। मित्रांनो, 5 मिनिट ट्रेकिंग नंतर चढाव भागाला सुरुवात होते व मध्येच हर्षवाडी लागते। तेथून चालू झालेली पायवाट थेट गडावर घेऊन जाते। किल्ल्याकडे जाताना अनेक प्रकारचे बोर्ड लावलेले पाहायला मिळतील। तसेच ट्रेकवर जात असताना तुम्ही किती फिजिकल फिट आहेत ते पण पहा, कारण बदलत्या वातावरणात सह्याद्रीमध्ये अनेक घडलेले प्रकार तुम्ही ऐकलेले असतील। मित्रांनो, हरिहर किल्ला यादवाने गुंड घाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्माण केलेला होता। किल्ल्याच्या स्थापनेपासून ब्रिटिशांपासून अनेक आक्रमणे झालेले आहेत। इसवी सन 1636 मध्ये शहाजी राजांनी हरिहर किल्ला आपल्या ताब्यात घेतला, पण काही दिवसातच मोगलांनी परत जिंकला। परत मोरोपंत पिंगळे यांनी इसवी सन 1670 मध्ये स्वराज्यात सामील केला। परत 1 वर्षानंतर मोगलांनी परत जिंकला। शेवटी इतर किल्ल्याप्रमाणे 1818 मध्ये ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला। आपण जसजसे वर येतो, वरच्या टोकावर येतो, दुकाने पाहायला भेटतात। हरिहरगडाच्या पायऱ्यावर जाण्यासाठी थोडेसे चढण चढावे लागते। चला तर मग आपण थरारक पायऱ्याचा अनुभव घेणार आहोत। 1818 साली मराठेशाही बुडण्याच्या आधी इंग्रज दडपशाहीत कॅप्टन ब्रिज हरिहरगड जिंकून घेतला।
त्याच्या पायऱ्या पाहून आश्चर्यचकित झाला. तो उद्गारला, गडाच्या पायऱ्याचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे 200 फूट सरळ, तीव्र सरळ, अति उंच ठिकाणी कोरलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात. खरे तर त्यावेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्ग किल्ल्यांचे वाटमार्ग तोफ लावून उद्ध्वस्त करणे हे धोरण होते. त्या धोरणास अनुसरून अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेले होते. पण हरिहर गडाच्या अनोख्या पायऱ्यांनी सौंदर्याची अशी मोहिनी कॅप्टन ब्रिजवर घातली. त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण पायऱ्याच्या मार्गाला हात पण लावला नाही. यावरून लक्षात येते हरिहरगडाच्या पायऱ्या किती सुंदर आणि आकर्षक आहेत. मित्रांनो, आपण पूर्ण डेंजर झोन पार केलेला आहे. वरती गडाच्या आत दरवाजाच्या आत प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, वरती आल्याच्या नंतर पण खूप सावधगिरीने चालावं लागतंय, कारण रस्त्याला अजिबात कठड्या नाहीत. वरती आल्याच्या नंतर एक हनुमानाची मूर्ती पण दिसते. त्याच्या बाजूला एक छोटंसं तळं पण आहे. असे छोटे खडकामध्ये खोदलेले अजून 2-4 तळे आहेत. मित्रांनो, अजून आपल्याला त्या वरती टेकड्यावर जायचे. तिथे हा गडाचा शेवट आहे.
फायनली मित्रांनो, आपण सर्वात उंच टेकडावर पोहोचलेलो आहोत। तिथे आपला शानमध्ये भगवा झेंडा फडफडत आहे। मित्रांनो, इथे खूप छान व्ह्यू आहे, तुम्ही नक्की भेट द्या। मित्रांनो, आता आपण आपला परतीचा प्रवास चालू करूया। मित्रांनो, खाली उतरताना खूप सांभाळून उतरावं लागतं, कारण खूप बॅलन्स पकडून चालावं लागतं, कारण खालून पण लोक येत असतात। काय असतं माहिती का, त्या गाण्यांमध्ये आपण नजर नेली असते ना, असो किती पायऱ्यासाठी काय इच्छा आहे रे का नाही पायऱ्याशिवाय चल थांबू का मित्रांनो, हरिहरगड ट्रॅकिंगसाठी खूप छान आहे, खूप मज्जा येते, तुम्हाला पण मज्जा येईल, तुम्ही पण नक्की भेट द्या।
मित्रांनो, असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.